बरं, तुमचं हे सगळं गेट टुगेदर तर होतच असेल, घरी होत असेल किंवा बाहेर होत असेल, पण यामध्ये फॅमिली किती इन्क्लूड असते तुमची चौघींची? ही खूप फॅमिली असते, चॉईसच नाही येत त्याच्याशिवाय काय. आमची सुरुवातच फॅमिलीपासून झाली. म्हणजे आज जो हा इथे सेटअप दिसतोय ना आपल्याला ह्या इंटरव्ह्यूसाठी, तसा आमचा सगळा सेटअप हा आमची फॅमिली होती. म्हणजे सुरुवातीला हिच्या नवऱ्याने शूट केलं, नवऱ्याने शूट केलं, माझ्या मुलीने, मग हिच्या मुलाने, असं सगळं करत केलं. सो ह्या सगळ्यांनी एक फॅमिली म्हणून शूट केलं. त्याचे बिहाइंड द सीन्स आम्ही शूट करून ठेवले. मग आता हिचा मित्र आहे मोहित, तो जॉईन झाला की जो एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे आणि सिनेमॅटोग्राफर आहे. तर तो आम्हाला असं एक छान शूट करून देतो. तर त्याच्यामुळे आता जर आमचा दर्जा अजून वाढत गेलेला आहे. सो आम्ही असं सगळे वाटून घेतलेले, लोकेशन, कॉस्ट्युम, एडिटिंग आणि मग सगळं जुळवाजुळव असं एडिटिंग अँड पोस्टिंग. आमचा ग्रुप कसा आहे बघ, कोऑर्डिनेशन, एडिटिंग अँड पोस्टिंग, कॉस्ट्युमचंही ठरवते आणि शब्द ती काढते. मग आमचं असं एक डिव्हिजन ऑफ वर्क आहे. त्यामुळे ते पण आमचं काम बरं होतं. मग म्हणून पण वाद होत नाही, काय करायचं. आमची खूप मोठी टीम आहे. आणि सहसा आम्ही कधी हिच्या घरी किंवा हिच्या घरी भेटलो आणि एस्पेशली ह्या दोघी बोलत असतील तेव्हा ह्यांच्या बोलण्यातून इतकं नागपुरी येत असतं की आम्हाला हसू येत असतं. आणि मग ह्या काहीतरी वेगळं बोलले की नवीन शब्द लिहून टाक. मग ते आम्ही असं लगेच ग्रुपवरती ऍड करणार किंवा आमचं ते एकीकडे चालू असते ती प्रोसेस. बरं, आता हे सगळे नागपूरचे शब्द आणि त्याचे जे काही अर्थ आहेत हे सध्या हे रील्स व्हायरल होत आहेत, पण तुम्हाला असे काही फोन कॉल्स किंवा काही ॲप्रिशिएशन आलं का नागपूरवरून किंवा अशा काही विदर्भातून की खूप छान करताय तुम्ही आणि वेगळे शब्द लोकांपर्यंत पोहोचवले? खूप येतात. म्हणजे फॉर्च्युनेटली आमच्या DM मध्ये शब्द पण लोक पाठवतात की आता हे शब्द इन्क्लूड करा, तुम्ही हे पण बोला. मग मध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलं पण होतं की तुम्हाला जर काही नवीन शब्द आवडत असतील आणि वाटत असेल की ते इन्क्लूड व्हावे तर तुम्ही पाठवा. तर भरपूर लोकांनी DM केले आणि खूप कौतुक केलं. अनेक लोक हे पण सांगतात की हो आम्ही असंच बोलतो. म्हणजे जे आता सुटलंय काही लोकांचं या भागाला आल्यानंतर बोलणं, तर ते नागपूरचे किंवा ते विदर्भातले लोक असे, अरे आम्ही असंच बोलत होतो कॉलेजमध्ये, अरे आम्हाला हे आठवलं, हे करेक्ट आहे. सो ती एक पावती असते आमच्यासाठी. आणि नागपूर विदर्भ नाही, आता आम्हाला अनेक वेळेला असे पश्चिम महाराष्ट्रातले पण शब्द आले होते की प्लीज तुम्ही आमची भाषा पण बोला. पण ती आम्हाला तशी येत नसल्यामुळे मग असं वाटतं भाषेचा अनादर व्हायला नको. पण हे 100% आम्हाला असे मेसेज आले की कोकणात हे म्हटलं जातं, कोल्हापूरची भाषा घ्या, आमच्याकडे हे शब्द आहेत. आणि आम्हाला खूप समजावलं. फॉर्च्युनेटली आम्हाला ऍप्रिसिएशनच मिळालंय. आम्ही आजकाल सोशल मीडियावरती जे पटकन ट्रोल केलं जातं ते आमच्या कुठल्याही याच्यातून झालं नाही. कारण का आम्ही पहिल्यांदा थँक्स टू आमचे सगळे फॅन्स कधी ट्रोल केलं नाही आणि भरभरून प्रेम. कारण का पहिलाच आम्ही जो रील बनवून टाकला हिच्या वाढदिवसाला तेव्हा आमचं असं झालं की आपण मज्जेत केला, पण ह्याच्यात असं काही कुणाच्या भावना दुखवायला नको किंवा असं काही वाटायला नको. पण लोकांना ते आवडलं कारण का आम्ही सरळ साध्या आमच्या भावना शब्द आणि हे मांडून व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे आम्हाला त्याच्यातून हुरूप आला की आपण हे करत जाऊया, हे छान वाटतंय आणि हे हेल्दी आहे. मुळात एक जे हे असतं ना की अच्छा तुम्ही अशुद्ध बोलता म्हणजे मग तुम्ही शिक्षित नाही किंवा बापरेची भाषा कशी आहे, अशुद्ध आहे, मग त्याला येत नाही वगैरे, मग तुम्ही इंग्लिश बोललं तरच तुम्ही खूप ग्रेट आहात वगैरे, हा जो एक स्टँडर्ड आपलं जे असतं ना ते तोडलं गेलं असं वाटतं. त्याच्यामुळे आता जेव्हा आमच्यासारखी लोक हे जर हे शब्द वापरतात, कारण की आज देवाच्या कृपेने 4 लोक ओळखतात, मग मी जर हे शब्द वापरते सर्रास, चल भैताड काही काय करत राहिली, पगली झाली का तू, असं जरी मी म्हटलं तर मग त्यांना असं वाटतं अरे ही आपल्या भाषेत जर कम्फर्टेबल आहे. असं नाही की मला शुद्ध भाषा येत नाही, येते. असं नाही की इंग्लिश येत नाही, येते. मी ह्याची निवड केली आहे की मी या भाषेत कम्फर्टेबल आहे तर मी या भाषेत बोलेन. असं करून आजकालची जनरेशन अशी झालेली आहे ना की अरे यार माझी ही भाषा आहे, मग आपण आपली बोली भाषेत बोललं पाहिजे. हे एक ट्रेंड जे आहे ना त्याच्यामुळे पण कदाचित नवीन जनरेशनला पण आणि आमचे जे म्हातारे कोतारे जे आहेत नागपूरचे त्यांनाही कौतुक वाटतं की अरे आपले रूट्स यांनी ठेवले आहेत. आणि नवीन लोकांना असं वाटतं अरे यार मजा आहे या भाषेमध्ये, असं बोलायला काही हरकत नाही. गोडवा आम्ही इंटॅक्ट ठेवला. आणि मला असं वाटतं की डबल फायदा, प्रत्येकाला प्रमाण भाषा यायलाच पाहिजे. ठीक आहे, तर यायलाच पाहिजे. कुठेही तुम्ही वापरात आणता त्यावेळेला प्रमाण भाषेचा वापर आपण करतो, पण स्वतःच्या बोली भाषेचा अभिमान असणंही गरजेचं आहे आणि ती बोली भाषा माहिती असणं पण गरजेचं आहे. तुम्ही ज्या भागातून येता तिथे नेमकं काय बोललं जातं आणि काय तिथले रूट्स आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्ही बोला नका बोलू, पण तुम्हाला त्याचा अभिमान पाहिजे आणि माहिती पाहिजे त्या भाषेची.